इस्रायल इराण युद्धाचा भारतीय निर्यातदारांना मोठा फटका बसलेला आहे। निर्यातदारांचे हजारो कंटेनर भारतातील तसंच परदेशातील बंदरांवर अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे या कंटेनरमधील माल खराब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे निर्यातदारांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। इराण इस्रायल युद्धाचा भारतामधील निर्यातदारांना जबर फटका बसलाय। भारतातील 40 ते 45 हजार कंटेनर समुद्र मार्गांवर आणि परदेशातील बंदरांवर अडकून पडले आहेत। दरम्यान या अडकलेल्या कंटेनर्सना परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। या कंटेनरमध्ये जवळपास $1 अब्ज किमतीचा माल आहे। मात्र हे कंटेनर एकाच जागी पडून असल्यामुळे माल खराब होण्याची शक्यता बळावली असल्यानं निर्यातदारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे। दुबई फक्त एक डेस्टिनेशन नाही तर एक ट्रान्झिट हब आहे। दुबईमधून भरपूर कंटेनर दुसरे कंट्री जसा ओमान, बहरीन, कतर मध्ये जातात। तर सर्व निर्यातक आता वेट अँड वॉच मोडमध्ये आहे का काय होणार आहे 2-3 दिवसात। आणि आपण रिक्वेस्ट केला आहे आपल्या असोसिएशन मार्फत अपेडा आणि कॉमर्स मिनिस्ट्रीला, आणि त्यांनी अश्युरन्स पण दिले आहे की सरकार व्हॉट एव्हर बेस्ट तो करणार आहे आमच्यासाठी। आणि आपण सध्या वेट अँड वॉच मोडमध्ये आहे का काय होणार आहे हा युद्धाचा परिणाम आणि हा किती लांब जाणार। JNPT बंदरात देखील शेकडो फळभाज्यांचे कंटेनर अडकून पडले आहेत। शिपिंग कंपन्यांनी आपत्कालीन अतिरिक्त शुल्क लागू केल्यानं प्रति कंटेनर वाहतूक खर्च 3 ते 5 लाखांपर्यंत वाढला। कंटेनर मधला माल नाशवंत असल्यानं त्याची खराब होण्याची शक्यता देखील आहे। तर त्याची कॉस्ट जवळजवळ 70 ते 80% नुकसान हे निर्यातदारांना होईल। कारण की त्याच्यामध्ये जे आहे ही पॅकिंग कॉस्ट असते। पॅकिंग कॉस्ट जवळजवळ 2 ते 2.5 लाखाचे बॉक्स त्याच्यामध्ये यूज केले जातात। त्याचप्रमाणे ज्याची क्वालिटी असते, एक्सपोर्टला जी क्वालिटी असते ही जास्त लोकल आपल्या इंडियन मार्केटमध्ये चालत नाही। आणि ती जर इथं विकायचं म्हटलं तर पुन्हा ती रायपिंग चेंबरला घेऊन जावं लागतील, त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागेल। आणि असं एकंदरीत कॉस्ट 8 ते 10 लाख रुपयाच्या केळीच्या कंटेनरला हा या ठिकाणी विकायचं जर म्हटलं तर 4 ते 5 लाख रुपये कॉस्ट येईल आणि जवळ मोठं नुकसान हे निर्यातदारांचं होईल। शिपिंग कंपन्यांनी अतिरिक्त शुल्क आकारू नये अशा सूचना JNPT कडून देण्यात आल्या। कंटेनरवरील ग्राउंड रेट 100% माफ करावा, तसंच प्लगिंग चार्ज 80% माफ करण्याच्या सूचनाही JNPT कडून देण्यात आल्या आहेत। युद्धजन्य परिस्थिती किंवा ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे त्या पोर्टला हे कंटेनर जाणारे असतील, ते जर अडकले असतील तर त्याच्यावरती येणारे ग्राउंड रेट हा 100% माफ करावा। त्याचप्रमाणे त्याच्यावरती येणारी प्लगिंग कॉस्ट, इलेक्ट्रिसिटी चार्ज हे 80% माफ करावं अशी विचारणा त्यांनी पोर्ट केलेली आहे। आणि आम्हाला आशा आहे की त्यांच्याकडून हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल आणि त्याचा फायदा आम्हाला निर्यातदारांना होईल। निर्यातीसाठी पाठवण्यात आलेला माल पुन्हा भारताच्या मार्केटमध्ये आणला गेला तर निर्यातदारांना याचा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे लवकरात लवकर मार्ग काढावा आणि निर्यातीसाठी मार्ग खुला करावा अशी मागणी निर्यातदार सरकारकडे करतायत। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।